नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर गेल्या रविवारी शेलार स्टुडिओ आयोजित विजय चोखाकर, चित्रकार विजय चोखाकर यांचं डेमॉन्स्ट्रेशन होतं. तर विजय आमचा मित्र आला. त्यानंतर शेलार सरांनी स्टुडिओमध्ये आलेल्या गेस्टना विजयची नेहमीप्रमाणे ओळख करून दिली. त्यानंतर मॉडेल मोहिते हा आमचा एक मित्र, तर मोहिते सरांचा मुलगा, तर तो बसला होता. विजयने आदल्या दिवशीच सेटिंग तयार केलं होतं. मॉडेल, इजल ह्या गोष्टी तयारी करून रात्रीच गेला होता. त्यानंतर मॉडेल बसल्यानंतर विजयने लगेच ड्रॉइंगला सुरुवात केली. चारकोलने हलक्या हाताने मस्त विजयनं ड्रॉइंग केलं आणि खूप छान ड्रॉइंग पाहिल्यानंतरच लाईकनेस दिसत होता. आणि त्यानंतर विजयने कलर काम चालू केलं. तर विजयचं सातत्याने मी काम एकत्र बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. आम्ही एकत्र कामही केलेलं आहे. तर विजयचं शिक्षण GDAT झालेलं आहे. तो कमर्शियल कलानिकेतनचा विद्यार्थी आहे आणि शेलार सरांच्याकडे बरेच वर्ष तो सातत्याने येत होता आधी, आणि सरांचा तसा तो विद्यार्थी आहे. विजयनं यापूर्वी बरेच पेंटिंग केलेले आहेत. छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, असे काही फेमस त्याची पोर्ट्रेट्स आहेत. आणि त्याचबरोबर शाहू महाराजांच्यावरती एक चित्रमय पुस्तक विजयनं केलं होतं आणि ते बरंच जिल्ह्यात महाराष्ट्रात फेमस आहे ते पुस्तक. तर असे उपक्रम विजय सातत्याने करत असतो. इतिहासावरती, शिवाजी महाराजांच्यावरती बरेच त्यानं मोठमोठे पोर्ट्रेट्स केलेले आहेत. आणि हे पेंटिंग बऱ्यापैकी स्टेप विजयनं भरून घेतल्यानंतर मॉडेलनेही पाहिलं. पुन्हा विजयने काम पुढचं सुरू केलं. तर विजयची माहिती देत असताना मला हे जाणीवपूर्वक आठवतं की विजय कमर्शियल झालेला असूनही फाईन आर्टमध्ये बरंच तो काम करतो आहे. आणि विजय सातत्याने त्याचा एक स्वतःचा स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओमध्ये तो कायम काम करत असतो. आणि बऱ्याच वेळा आम्ही एकत्र लँडस्केपलाही जातो. शेलार सरांच्याबरोबर आम्ही असतो. तर विजयचं हे काम तुम्ही पाहताय आणि हे आत्ता 4थ्या रविवारी विजयनं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. शेलार स्टुडिओ आयोजित संजय शेलार सरांनी हा जो उपक्रम आम्ही सुरू केला त्यामध्ये विजयचा हा 4था रविवारी डेमो होता. तर तुम्हाला हा डेमो, हे पेंटिंग कसं वाटतं नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनललाही. तर हे पेंटिंग विजयनं कंप्लीट केलं जवळपास आणि रसिकांची बरीच त्याला साथ होती. मॉडेलही खूप सुंदर बसलं होतं आणि त्याचाही थोडाही डिस्टर्ब नव्हता. असं मॉडेल प्रत्येक आर्टिस्टला मिळावं अशी माझी तरी इच्छा आहे. तर बरंच त्याने साथ दिल्यामुळे विजयने छान पोर्ट्रेट केलं. मित्रांनो, आत्तापर्यंत जे डेमॉन्स्ट्रेशन झाले त्यामध्ये सातत्याने लँडस्केप तुम्ही पाहिली होती दर रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात. तर पहिल्यांदा तुम्ही पोर्ट्रेट पाहताय, तर हे पोर्ट्रेट कसं वाटलं तुम्ही नक्कीच सांगालच. तर विजयनं बऱ्यापैकी पोर्ट्रेट कंप्लीट केल्यानंतर कोऱ्या कॅनव्हासवरतीच त्यानं काम सुरू केलं होतं. त्यानंतर त्यानं बॅकग्राऊंड भरून घेतली आणि छोटे डिटेल्स काही जे बारकावे होते ते फायनली करून सही फायनली मारली विजयनं. तर हे पेंटिंग सही केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतोय. तर ते पेंटिंग कसं वाटलं नक्कीच कळवा. आणि रसिकांनी टाळ्या वाजवून विजयला शुभेच्छा दिल्या, कौतुक केलं. मॉडेल म्हणून बसलेला ऋत्विक मोहिते याने विजयसाठी एक बक्षीस म्हणून एक सामावून टाकून एक चेक दिला. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या रविवारी. बाय.